नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। राज्याचा 12वीचा निकाल 89.88%, ज्यात कोकण अव्वल तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी। शिवसेनेत प्रवेश आणि एमएलसी अर्ज हा परिस्थितीमुळे घेतलेला निर्णय, बच्चू कडू यांचं विधान। साताऱ्यातील भव्य रोजगार मेळाव्यात 771 तरुणांना जागेवरच नोकरी रिटर्न। आणि जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी माफ। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय। यंदा राज्याचा एकूण निकाल 89.88% लागलाय। यामध्ये मुलींनी पुन्हा एकदा सरस कामगिरी करत 93.15% निकालासह आघाडी घेतली आहे, तर मुलांचा निकाल हा 86.80% इतका नोंदवण्यात आलाय। राज्यात सुमारे 14,33,000 विद्यार्थ्यांपैकी 12,86,000हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। विभागीय निकालात कोकण विभागाने 94.14% अव्वल स्थान मिळवलं असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ठरलाय। दरम्यान विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार असून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची घोषणा लवकरच केली जाणार आहे। आता सर्व विभागीय मंडळातून म्हणजे जे नियमित विद्यार्थी बसलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोकण विभाग। कोकण विभागचा निकाल जो आहे तो 94.14% लागलेला आहे। सर्व 9 विभागामध्ये 1 नंबरला आहे कोकण विभाग 94.14%। आणि सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागलेला आहे 84.14%। नेहमीप्रमाणे एक आनंदाची बातमी आहे की सर्व विभागीय मंडळातून नियमितपणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.15% आहे आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 86.80% आहे। म्हणजेच 6.35% मुली या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झालेल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्याजवळील किन्ही ग्रामपंचायतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी अभिनव निर्णय घेतलाय। 6वी ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांची घरपट्टी कायमस्वरूपी माफ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। या निर्णयामुळे गरीब व गरजू कुटुंबांना दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। नमस्कार, मी प्रशासकीय सरपंच प्रमोद दत्तात्रय नाटकर, ग्रामपंचायत केनी। आज आम्ही 1 मेच्या दिनानिमित्त सर्व गावकऱ्यांनी एक ठराव घेतलेला आहे की आमच्या गावातील विद्यार्थी हे आमच्याच गावात असले पाहिजे, राहिले पाहिजे, टिकले पाहिजे आणि त्यांचे शिक्षण आमच्या गावातच झालं पाहिजे व शाळा विद्यार्थ्याअभावी ओसाड पडली नाही पाहिजे। याच्या निमित्ताने आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या, गरीब विद्यार्थ्यांचा आपण घर टॅक्स पूर्णपणे माफ करत आहोत 26-27चं असा आमचा एक निर्णय ठरलेला आहे आणि आम्ही एक त्याचा ठराव केलेला आहे। सध्या आमच्या शाळेमध्ये जवळपास 200च्या 225 विद्यार्थी आहे आणि या निर्णयाचा फरक हा जवळपास 50% विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि त्यामुळं त्यांचा आर्थिक बोजा हा थोडा फार तरी काय असो ना पण ते कमी होईल। ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली व गावकऱ्याच्या शाळा समितीच्या अध्यक्ष सांगण्यानुसार गावातले मुलं बाहेरगावी न जाण्यासाठी वर्ग 6 ते 8चे मुलं त्यांच्या पाल्याचे घर टॅक्स माफ करण्यासाठी आम्ही आज आमसभेमध्ये घेण्यात आलेला आहे। आज रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये 200च्या वर मुलं आहे ते बाहेरगावी न जाऊमुळे ते आम्ही हे उपक्रम राबवण्यात आलेला आहे। साताऱ्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या मेळाव्याला सुमारे 3,500 तरुणांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। 65हून अधिक कंपन्यांच्या सहभागातून 771 मुला-मुलींना जागेवरच जॉईनिंग लेटर देण्यात आलं। स्थानिक पातळीवर सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी सांगितलंय। रक्षक प्रतिष्ठानतर्फे हा भव्य रोजगार मेळावा आपण नियोजन केलेला आहे आणि साधारण 2,500 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत आणि फिजिकली 1,000 लोक, साधारण दिवसभरात 3,500 लोक येतील आणि 70हून जास्त कंपन्या आलेल्या आहेत। तुम्ही पाहतच आहात, एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याचा। दादा, एकंदरीत जर बघितलं तर उदयनराजे समूहाच्या वतीने आणि त्याचबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। लोक
सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात आहेत. त्यासाठी नेमकं कोणती योजना करणार आहे का तुम्ही? वेगळी काय उपाययोजना राबवताय? श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आदेशाने हे रोजगार मेळावा झालेला आहे आणि महाराज साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक 4 ते 5 महिन्याला आपण रोजगार मेळावा घेणार आहे. हा रोजगार मेळावा आपण सुरुवातीला घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आता पुढचा मेळावा आपण इंटरनॅशनल घेणार आहे. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल म्हणजे परदेशातल्या आणि भारतातल्या सगळ्या कंपन्या आपण बोलवणार आहे. साधारण पुढच्या रोजगार मेळाव्याला 100 कंपन्या असतील. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वाघबर्डी येथील प्रयोगशील शेतकरी भरत पगार यांनी नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी अभिनव उपाययोजना केली आहे. 1.5 एकर डाळिंब बागेवर संपूर्ण आच्छादन घालून त्यांनी गारपीट, अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानापासून पिकाचं संरक्षण केलंय. या कव्हर पॅटर्नमुळे फळांवर होणारा सनबर्निंगचा परिणाम कमी होऊन गुणवत्ता टिकवण्यास मदत होणार आहे, ज्यामध्ये बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग आता मार्गदर्शक ठरतोय. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मुरदोली येथे नवीन जंगल सफारी प्रवेशद्वाराचं उद्घाटन करण्यात आलं. सध्या या प्रकल्पात गाभा आणि बफर क्षेत्रात एकूण 9 पर्यटन गेट सुरू असून पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणखी गेट सुरू करण्याची मागणी होतीये. त्यानुसार वन विभागाने नवीन 4 गेट सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसारच आता त्यापैकी मुरदोली येथील गेट सुरू करण्यात आले. येत्या काळात आणखी 3 गेट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्र संचालक पियुषा जगताप यांनी दिली आहे. पाहूयात. हे जे नवेगाव नागझिराचं नवीन गेट आज आपण ओपन केलेलं आहे, हे बफर मधलं गेट आहे. या संपूर्ण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि NNTR मध्ये हे पहिलंच बफर मधलं गेट आहे. या गेटचं विशेष असं आहे की कोरमध्ये जे आपले गेट्स आहेत त्याला कोरचे नियम लागू होतात. या गेटसाठी आपले नियम थोडेसे वेगळे आहेत. याच्यामध्ये आपण हे गेट वर्षभर चालू शकणार आहे आणि या गेटचं वैशिष्ट्य असं आहे की या गेटचा जो रूट आहे तर त्या रूटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं जंगल, सगळ्या प्रकारचा जो एरिया आहे, ज्या वेगवेगळे लँडस्केप आहेत ते पाहायला मिळणार आहेत पर्यटकांना. त्याच्यामध्ये ग्रासलँड आहेत, पाणवठे आहेत, एक मोठा चुलबन जो तलाव आहे, आपलं धरण आहे, त्या धरणाच्या कडेने सुद्धा काही एरिया आपल्याला त्या रूटमध्ये घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वाईल्डलाईफचं दर्शन इथे आपल्याला या रूटमध्ये होऊ शकतं. बऱ्याच दिवसापासून इथल्या ग्रामस्थांची पण आणि पर्यटकांची पण एक मागणी होती की या बाजूला पण एखादं गेट जर सुरू झालं तर तिथूनही पर्यटनाला चालना मिळू शकते आणि त्या दृष्टीने जो काही प्रयत्न करत होतो त्याचाच आज फळ म्हणून हे गेट आपण इथून सुरू केलेलं आहे. आणि चांगली गोष्ट अशी आहे की या परिसरात बरेच प्राणी सध्या साईट पण होत आहेत, त्यामुळं पर्यटकांना चांगला या गोष्टीचा आनंद घेता येईल. आणि आत जो तलाव आहे, काय नाव त्याचं आपल्या चुलबन, तिथपर्यंत हे जाऊन एक 40 किलोमीटरचा हा पूर्ण परिक्रमा करून येणार आहेत. त्यामुळे त्यांना जंगलाचा पुरेपूर आनंद या परिसरात घेता येईल. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले बच्चू कडू यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलंय. पक्ष प्रवेशानंतर त्यांनी शिवरायांच्या साक्षीने नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी काम करण्याची शपथ घेतली. छत्रपती शिवरायानं संकल्पना केल्या होत्या, ज्यांच्या विचारानं स्वराज्य जे मजबूत झालं होतं तोच विचार पुन्हा महाराष्ट्रात कसा घेऊन जाता येईल हा खरं तर प्रयत्न करतो आहे. त्यांच्या साक्षीनं इथल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला न्याय कसा देता येईल, त्याच्यासोबत लढता कसा येईल. मला असं वाटतं का शिवाजी महाराजांचा एवढा संघर्ष करता येणार नाही, त्यांच्या एखाद्या लहान मावळ्या एवढा संघर्ष आमच्या ठाई असावा. विस्मरण जनतेचं होऊ नये, शेतकऱ्यांचं, दिव्यांगाचं होऊ नये. राजसत्ता किती काही आल्या तरी त्या सत्तेचा उपयोग हे सामान्य माणसासाठी कसं करावं, जे छत्रपती शिवरायानं आम्हाला शिकवलं त्याच्यातल्या प्रत्येक क्षणोक्षणातला प्रत्येक आम्ही पाहतो जी मेहनत आहे, जे कष्ट आहे, जे बलिदान आहे ते आमच्या ठाई राहावं. त्या प्रत्येक क्षणातून आम्ही काही शिकावं आणि शिकून पुन्हा आम्ही पाहतोय जनतेपर्यंत जावं. हा अभिवादन करताना खरं तर आमचा भाव होता आणि त्या भावनेतूनच आता आम्ही नवीन प्रवास सुरू करतो आहे. भोरच्या नसरापूर मधल्या धक्कादायक घटनेवर उपसभापती नीलम गोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलंय. अशा प्रकारच्या घटना करणाऱ्या व्यक्तींवर आधीच नजर ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून कठोर कारवाई करावी. दरम्यान राज्यात अशा घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बस आणि रेल्वे यामध्ये सुरक्षेची सेफ्टी ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन या केसमध्ये कठोरातली कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत. त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण म्हणजे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो सुद्धा वाढला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून
कायद्याच्या बरोबरच गाव पातळीवरती लोकांच्या सहभागातून महिला दक्षता कमिट्या, जनतेच्या स्त्री पुरुष दोघांच्या सहभागातून महिला सुरक्षा समित्या गाव पातळीवरती या होऊन त्याच्यामध्ये एक एक बीट मार्शल असला पाहिजे, जेणेकरून लोकांनी काही जरी दिसलं तरी त्याची माहिती कळवली जाईल. पोलिसांच्या बरोबरच अशा प्रकारची मानसिकता असणारे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दलचं हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट, म्हणजे वारंवार असे गुन्हे करणारे, एक सवय ज्यांना पडलेली आहे विकृतीची, असे जे लोक आहेत ते जे चोरून लपून समाजात राहतात आणि एखादी मुलगी जवळ जरा दिसली आसपास, मग ती बागेत दिसो किंवा ट्रेनमध्ये भेटो किंवा एसटीत भेटो, तिची छेडछाड करत असतात. या लोकांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे तेव्हा पकडलं जाईल आणि त्यांना आधीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली तर बऱ्याचशा गोष्टींच्या मध्ये मार्ग निघेल. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक उपसभापती कार्यालयातून विधान परिषदेचे आमदार म्हणून, शिवसेनेचे नेता म्हणून सेफ्टी ऑडिट असा आम्ही एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व एसटीमध्ये, बसेसमध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व बससेवांच्यामध्ये सीसीटीव्ही असावेत या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करते. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश आणि विधान परिषद अर्जाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत हा निर्णय परिस्थितीमुळे घ्यावा लागला असल्याचं सांगितलंय. ही केवळ सोय नव्हती तर परिस्थितीची गरज होती असं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय. शिवसेनेत प्रवेशानंतर पक्षाचा झेंडा आणि धनुष्यबाणाचा सन्मान करत सर्वसमावेशक राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. अचलपूर मतदारसंघातूनच पुढील निवडणूक लढवण्याचे संकेत देत धर्म आणि पैशाच्या राजकारणाविरोधात लढण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केलाय. परिस्थिती एवढी वाईट झाली का झेंडा, त्याचा रंग, रंगातला माणूस आणि मग जात, धर्म, पंथ आणि पैसा या ताकदीवर लोक राजकारण करायला लागले. सामान्य लोक सुद्धा त्याच्यात भरडले गेले. म्हणून आम्ही सांगतोय हा निर्णय घ्यावा लागला. ही मजबुरी का कारण नाही आहे, ही परिस्थिती बदली आहे. परिस्थितीमुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही तेवढाच कणखरपणा, तोच बाणा शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीनं ठेवू. भगव्यासह हा गौतम बुद्धांचाही भगवा आहे, हा शिवरायांचाही भगवा आहे, हा बाबासाहेबांचा आहे, आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा आहे आणि आमच्या अब्दुल कलामचा पण आहे. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. विशेषतः तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभं उन्हाळी भात पीक जमीनदोस्त झालंय. कापणीच्या उंबरठ्यावर असलेलं पीक पाण्यात पडल्याने दाणे खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. भागवत बुधे, राहणार निलेश बुजुर्ग. आज झालेल्या वादळी वारा पावसामुळे माझा या हातामध्ये आलेला धान पीक, अर्धा धान हा भरलेला होता आणि या धानामध्ये अर्धा लोंबा भरलेला आहे. त्या अर्धा लोंबा आता ह्या भराच्या तयारीमध्ये होते. आपण आता हा पाऊस झाल्यामुळे, हा वादळी पाऊस झाल्यामुळे धान पूर्ण झोपला आहे आणि पावसात ह्याच्या पांढऱ्या लोंब आता हे होण्यास चालू झालेला आहे. तरी पण मी शासनाला एवढीच विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर नुकसान पंचनामे आदेश काढावे आणि आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही शासनाकडून आशा करतो. इंदापूर तालुक्यातील पिलेवाडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि दुचाकी असा एकूण 3,94,690 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. रणजित खारतोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीनंतर घरातील सामानाची तपासणी करताना आणखी दागिने चोरीस गेल्याचं समोर आलंय. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तब्बल 20 दिवस उलटून गेले तरी कठोर कारवाई करण्यात आलेली नाहीये. 11 तारखेला रात्री 12 ते 4 दरम्यान माझी घरफोडी झाली. त्या घरफोडीत 6 तोळे दागिने, रोख रक्कम 25,000 आणि युनिकॉर्न मोटरसायकल माझी घरासमोरून चोरीला गेलेली आहे. तरी मी त्या सकाळी 9 वाजता पोलीस स्टेशन वालचंदनगरला FIR दाखल केली असून अद्यापही 20 दिवस होऊन गेले तरी पण त्याचा तपास अजून झालेला नाही. की माझी एक विनंती आहे की माझी चोरी गेलेले मुद्देमाल जो आहे तो मला परत मिळावा. प्रशासनाने तेवढी दखल घ्यावी. मी शेतकरी कुटुंबातला असून अतिशय कष्टाने केलेला आहे, ते मला परत मिळावं एवढीच विनंती माझी प्रशासनाला.
भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरात सिद्धार्थ युवक फाउंडेशनच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. महाबोधी बुद्ध विहारची प्रतिकृती उभारून आकर्षक देखावा सादर करण्यात आला. यावेळी महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचा संदेश देणारा बॅनर लावून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सोने तारण कर्ज प्रकरणात मोठा घोटाळा उघडकीस आलाय. जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकमधून तब्बल 20हून अधिक कर्जदारांचे सोने गायब झाले असून सुमारे 62 लाखांच्या कर्जावर तब्बल 97 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोने लंपास झाल्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सध्या पोलीस करतायत. तक्रार यासाठी दिली कोणतं मी सोनं ठेवलं होतं आणि सोनं ठेवल्यानंतर मी इथं आल्याच्या नंतर मला माझं सोनं द्या, मी पैसे घेऊन आलो. पण त्यांनी काय केलं, ते म्हणे सोनं तुमचं इथं नाही म्हणून असं माहिती झालं. म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं तक्रार दिली माझं सोनं मिसिंग आहे म्हणून. साहेब, मी गरीब माणूस आहे राव. मी रिक्षा चालवतो. माझे 100 रुपये मी जमा केले बँकेमध्ये, जालना मर्चंटमध्ये. दुसऱ्या बँकेचं लोन करून देवगिरी बँकचं लोन करून याच्यात जमा केलं, तर ही बँकच बंद झाली साहेब. चक्र मारून मी परेशान झालो. आता काय करा, आता मला तर काही समजा लक्षातच येईल नाही. आता तुमचं नाव काय आणि किती रुपये होते या बँकेत? 1 लाख रुपये टाकले मी. अच्छा. रमेश लक्ष्मण भोलप आहे. मी रोज येतो, चक्रा मारतो. माझा काय मी कदरून गेलो आता एक चक्रा मारून. जिल्ह्यामध्ये सातत्यानं ग्राहकांची बँकामार्फत फसवणूक होते, म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा अध्यक्ष म्हणून आणि आमचे सर्व पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत असतात की ग्राहकांची फसवणूक होऊ नये. याआधी ज्ञानराधाने संपूर्ण मराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक केली आणि ते जेलमध्ये गेले. त्याच्यानंतर मोतीराम अग्रवाल मर्चंट बँक या बँकेने तर करच केला की गोदामामध्ये माल नसताना त्याच्या पावत्या बनवून करोडो रुपयांना जालन्यामध्ये बँकेला फसवलं. आणि अंबड शाखेने तर त्याच्यापेक्षा अधिकचा कर केला. आणि धक्कादायक माहिती अशी हाती आली की 20 ते 22 जणांच्या सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांचे सोने त्यांच्या जागी बनावट सोनं ठेवून त्या सोन्याचा वापर इतरत्र केला आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक झाली. या सातत्यानं ग्राहकांची फसवणूक होते, म्हणून आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा नात्याने आणि अशासकीय सदस्य ग्राहक पंचायत या नात्याने मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आमची बैठक झाली 27 तारखेला. आणि यामध्ये पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात म्हणून पाठपुरावा केला. माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल साहेब आणि अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर काल अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून बँक व्यवस्थापकासह 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.